या खासदारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। खासदारांच्या मागण्यावर सरकार सकारात्मक असल्याची सध्या माहिती समोर आलेली आहे। जिल्हा नियोजन समितीमध्ये खासदारांनाही निधी मिळणार असल्याचं कळतंय। राज्यस्तरीय दिशा समितीची बैठक लवकरच होणार आहे। मनोरा निवासामध्ये खासदारांच्या निवासाची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे। खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यात सकारात्मक चर्चा झाल्याची सध्या माहिती मिळते आहे। अजूनही आपल्याकडे हे भ्रष्टाचार सुरू आहे। नीट सारख्या परीक्षांमध्ये मुलांमध्ये जे वाटोळ झालं त्यातून आता ही कॉक्रोच जनता पार्टी निर्माण झाली। तुम्ही त्यांना झुरळ म्हटलीत। या दुर्दैव असं आहे की या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे अंधभक्त तुमच्या सोशल व्हॉट्सअप विद्यापीठावर सतत काय लिहितात माहिती आहे का? ही झुरळी चिरडली पाहिजेत। आता कळलं असेल किती घृणा आहे सांगा बरं। ती न्यायासाठी भांडतायत ना, झुरळी चिरडली पाहिजेत। हे कोण म्हणतं? अंधभक्त। माझ्याकडे 4 पुरावे आहेत बरं। ते आमचे विद्वान आहे तिकडे, आमच्याकडे अंधभक्त काय काय मोठी लोक आहेत। असंही नाही की कलावंतांपासून सगळेजण आहेत, पण मी एक बरोबर बोललो, कलावंतांनी बाहुल्या बोलू नये, बोलक्या बाहुल्या बोलू नका। मुख्यतः आम्ही चर्चा घेतली की आमच्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये काय काय अडचणी आहेत आणि त्यांना कसं कसं त्यांच्या अडचणी दूर करायच्या आणि त्याच्यासाठी दूर करण्यामध्ये अडचणी काय येतात, आणखीन भेदभाव कसा होतोय, या दृष्टिकोनातून आम्ही मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली आहे। खासदार सुप्रिया सुळे उद्या पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। गुरुवारी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्थानिक आमदार शंकर मांडेकर, भारतीय जनता पक्षाचे स्थानिक माजी आमदार संग्राम थोपटे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये ही बैठक होणार आहे। भोर तालुक्यातील भोंगवली सबस्टेशन भागाबाबत मुख्यमंत्री आणि इतर खासदारांची ही भेट होणार असल्याचं कळतंय। मुंबईमध्ये गुरुवारी दुपारी 3 वाजता सह्याद्री अतिथीगृह इथे ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। भोर तालुक्यातील भोंगवली येथे प्रस्तावित असलेल्या 765 केव्ही क्षमतेच्या GIS सबस्टेशन तसेच भोर आणि राजगड तालुक्यातील विविध गावांमधून जे टॉवर लाईन विरोधामध्ये भोर राजगड सबस्टेशन आणि टॉवर लाईन हटाव संघर्ष समितीच्या वतीनं कापूरहोळ चौक येथे पुणे बेंगलोर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं होतं। त्याबाबत देखील या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळतंय। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, ही महत्त्वाची बैठक होती आहे, नेमके काही महत्त्वाचे मुद्दे देखील समोर आलेले आहे, काय अधिक माहिती त्याबाबतची? आपण बघितलं की 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये या सबस्टेशनच्या संदर्भामध्ये त्याला विरोध करणाऱ्या संघटनांनी आंदोलन पुकारलेलं होतं। त्यानंतर आज खरं तर सगळ्या खासदारांनी त्यांच्या भागातले जे काही प्रकल्प आहेत, अडकून राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। त्याच प्रकारे खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या सबस्टेशनच्या संदर्भातला किंवा त्याबाबत ज्या काही चर्चा चालू आहे, जो काही विरोध सुरू आहे या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांसमोर प्रश्न उपस्थित केला। तेव्हा मुख्यमंत्र्यांनी उद्या पुन्हा या विषयावर बैठक बोलावलेली आहे। गुरुवारी दुपारी 3 वाजता सह्याद्री अतिथीगृह इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार, स्थानिक खासदार तिकडच्या या सुप्रिया सुळे, त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे काही आमदार हे या ठिकाणी उपस्थित राहतील। त्याचबरोबर भाजपचे आमदार ज्यांनी या ठिकाणी या सबस्टेशनला विरोध केलेला आहे किंवा त्यांचं या संपूर्ण प्रकल्पाच्या बद्दल त्यांचं जे काही म्हणणं आहे या मुद्द्यावर याच्याशी संबंधित जे काही घटक आहेत, आमदार खासदार, त्यांना बोलवून उद्या सह्याद्री अतिथीगृह इथे या महत्त्वपूर्ण विषयावर बैठक पार पडणार आहे। यामध्ये महत्त्वाचं असं म्हणजे की कालही आजही आपण पाहिलं की सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांबरोबर भेट झाली आणि उद्या तर राष्ट्रवादी अजित पवार या पक्षाचे जे आमदार आहेत, स्थानिक आमदार किंवा तिकडची जी मंडळी आहे त्यांच्याबरोबर उद्या खासदार सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री, भाजपचे आमदार आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार यांची सुद्धा बैठक एकत्रित पार पडणार आहे। हो, धन्यवाद प्रणाली आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। उद्या पुन्हा सुप्रिया सुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही बैठक होणार आहे। सबस्टेशनला जो तिथल्या स्थानिक लोकांकडून विरोध होतोय आणि त्याबाबतची काय नेमकी तिथल्या स्थानिक नेत्यांची भूमिका आहे याबाबत मुख्यमंत्र्यांपुढे माहिती दिली जाणार आहे आणि त्याबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। आज देखील सुप्रिया सुळेंनी भेट घेतली, बैठक झाली, मात्र उद्या परत बैठक बोलावण्यात आलेली आहे। दुपारी 3 वाजताच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे।
आणि या बैठकीतून या समस्येवर काही तोडगा निघतो का याकडे आपलं लक्ष असणारच आहे. मात्र ही उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार.